नमस्ते। आज आपण छोले कसे करायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 3 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1.5 कांदा घेतलेला आहे जो की उभा चिरलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे थोडीशी आणि अर्धा ओल्या नारळाचा चव आणि 1 टोमॅटो। तर आता हे जे सगळं आहे हे आपण तव्यावरती खरपूस भाजून घेणार आहोत आणि हे भाजता भाजताच आपण आपले जे छोले आहेत ते आपण काल रात्रीच मी हे भिजत घातले होते, तर हे आपण कुकरला एक 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। हे पहा, आता आपण हे जे कांदा, खोबरं, आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे हे सगळं छानपैकी खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपण छोलेंना फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे थोडंसं 1 चमचा जिरं, 8 ते 9 पानं कढीपत्त्याची आणि 2 मी इथे तेजपत्ते घेतलेले आहेत। आता मी हे मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेते, हे पूर्ण वाटण। ठीक आहे, हे पहा, आता मी हे छान वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आता आपण छोलेला कशी फोडणी द्यायची ते पाहूया। हे पहा, आता आपण छोलेला फोडणी देणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता इथे मी ह्यामध्ये टाकणार आहे जिरं, त्यानंतर तेजपत्ता आणि कढीपत्ता। आता जे आपण वाटण वाटलं होतं, बारीक केलं होतं, ते आपण ह्यामध्ये टाकायचं। पहा, आता मी सगळं वाटण टाकलेलं आहे। आता हे वाटण थोडं जळायला नको म्हणून ह्यामध्ये आपण एकदम थोडंसं पाणी घालून घेऊया। आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। एक छोटा चमचा हळद, त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात जो मसाला वापरता तो मसाला घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा धणेपूड टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत। आता हे आपण छान वाटण परतून घेऊया जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। हे पहा, आता आपलं हे जे वाटण आहे ते छान भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे साईडला असं ह्याला थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे। आता ह्या क्षणी आपण ह्यामध्ये आपल्याला जेवढं हवं, आपल्याला जेवढी ग्रेव्ही छान थिक हवी त्या थिकनेसप्रमाणे आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आणि आता आपण ह्याला हाय फ्लेमवरती ह्याला आपण उकळी येऊ देणार आहोत। हे छोले आपले जे शिजलेले आहेत ह्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ते पाणी पण मी ह्यामध्ये ॲड करते। छोले आपण सगळ्यात शेवटला ॲड करू। आता सध्या आपण ह्याला छानपैकी उकळी येऊ देऊया। हे पहा, आता ह्याला छान उकळी आलेली आहे आणि 5 मिनिटं झालेली आहेत ह्याला उकळी येऊन। तर आता आपण यामध्ये आपले जे शिजवलेले छोले आहेत ते ॲड करणार आहोत।
आपण यामध्ये थोडीशी क्रश करून ही जी कसुरी मेथी आहे ती सुद्धा आपण यामध्ये ॲड करू. याने खूप छान चव येते छोलेला. आणि आता आपण गॅस बारीक करून ह्याला जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. हे पहा, आता ह्याला छान उकळी पण आलेली आहे. आता आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये मीठ ॲड करूया आपल्या स्वादानुसार. आणि त्याचप्रमाणे आपण थोडासा लिंबूचा रस यामध्ये ॲड करणार आहोत. बस आपले गरमागरम छोले आता तयार आहेत. आता आपण हे छानपैकी सर्व करून घेऊया. हे पहा, आपले छान गरमागरम छोले तयार आहेत. तुम्ही ह्याला पुरी, चपाती, भाकरी, भात कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.